नमस्कार. तर एक मोठी बातमी आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरण म्हणजेच आपलं साय एक जबरदस्त भरती मोहीम घेऊन आला आहे. आज आपण देशाच्या क्रीडा भविष्याला आकार देणाऱ्या याच संधीबद्दल सविस्तरपणे बोलणार आहोत. तर हे SAI म्हणजे नेमकं काय? भारतीय क्रीडा प्राधिकरण ही आपल्या देशातल्या खेळांच्या विकासासाठी आणि सर्वोत्तम खेळाडूंना ट्रेनिंग देण्यासाठीची सर्वोच्च संस्था आहे. या संस्थेचा मुख्य उद्देश आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची कामगिरी उंचावणं हाच आहे. आणि आता सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. सायने नीट ऐका, तब्बल 323 सहाय्यक प्रशिक्षक पदांसाठी आणि तेही नियमित तत्वावर भरती जाहीर केली आहे. ही खूप मोठी संधी आहे खरंच. चला तर मग पटकन बघूया की आज आपण काय काय जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी SAIची ही मोठी कोचिंग मोहीम काय आहे, मग सहाय्यक प्रशिक्षकाची नेमकी संधी काय आहे, प्रशिक्षक कोण बनू शकतं, त्यानंतर 2 टप्प्यांची निवड प्रक्रिया कशी असेल, अर्ज करण्यासाठीची चेकलिस्ट आणि शेवटी SAI मधल्या इतर मोठ्या संधींवरही नजर टाकूया. तर ही जी भरती मोहीम आहे ना, ती म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या साईच्या ध्येयाचाच एक महत्त्वाचा भाग आहे. यातून देशाच्या संपूर्ण क्रीडा परिसंस्थेला एक नवी ऊर्जा आणि बळकटी मिळणार आहे, हे नक्की. थोडक्यात सांगायचं झालं तर साय ही युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी एक स्वायत्त संस्था आहे. तिचं मुख्य काम आहे देशभरात खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आणि प्रशिक्षण उपलब्ध करून देणं, जेणेकरून आपले खेळाडू जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकतील. चला तर मग आता या पदाबद्दल जरा खोलात जाऊन माहिती घेऊया. म्हणजे कोणकोणते खेळ आहेत, पगार वगैरे काय आहे, हे सगळं पाहूया. एक गोष्ट लक्षात घ्या, हे फक्त एक पद नाहीये, तर ही एक प्रॉपर करिअर संधी आहे. निवडलेल्या प्रशिक्षकांना देशभरात कुठेही प्रतिभावान खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी पाठवलं जाईल आणि त्यांना पुढे जाऊन उच्च कार्यक्षमता प्रशिक्षक पदापर्यंत प्रमोशनची संधी सुद्धा मिळेल. एकूण 26 वेगवेगळ्या खेळांमध्ये ही भरती होतीये. त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त जागा कुठे आहेत ते पाहूया. ॲथलेटिक्स आणि नेमबाजीमध्ये प्रत्येकी 28 जागा आहेत, जलतरणमध्ये 26, कुस्तीमध्ये 22 आणि बॉक्सिंगमध्ये 19 जागा आहेत. आता येऊया सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे, तो म्हणजे पगार. या पदासाठीची वेतन श्रेणी खूपच आकर्षक आहे. ती 35,400 रुपयांपासून सुरू होऊन तब्बल 1,12,400 रुपयांपर्यंत जाते. आणि हो, यासोबत सरकारी भत्ते वेगळेच आहेत. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की या प्रशिक्षक पदांसाठी अर्ज कोण करू शकतं, म्हणजे पात्रता काय आहे? तर बघा, यासाठी पात्रतेचे 3 मुख्य मार्ग आहेत. पहिला म्हणजे SAI किंवा इतर कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोचिंगचा डिप्लोमा केलेला असावा. दुसरा मार्ग आहे ऑलिम्पिक किंवा जागतिक स्तरावर खेळण्याचा अनुभव असणं. आणि तिसरा मार्ग आहे द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्यांसाठी, जे या पदासाठी थेट पात्र ठरतात. आता वयोमर्यादेबद्दल बोलूया. मूळ वयोमर्यादा आहे 30 वर्षे. पण थांबा, इथे वेगवेगळ्या कॅटेगरींसाठी बरीच सूट आहे. म्हणजे अनुसूचित जाती जमातीसाठी 5 वर्षे, इतर मागासवर्गीयांसाठी 3 वर्षे आणि SAIच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या सेवेच्या काळानुसार सूट मिळेल. ठीक आहे, समजा तुम्ही पात्र आहात. मग तुमची निवड कशी होणार? तर त्यासाठी 2 महत्त्वाचे टप्पे आहेत, ज्यामधून उमेदवारांना जावं लागेल. इथे एक गोष्ट नीट समजून घ्या. तुमच्या अंतिम निवडीमध्ये 60% वजन हे तुमच्या प्रत्यक्ष कोचिंग क्षमतेला दिलं जाणार आहे, ज्याला कोचिंग ॲबिलिटी टेस्ट किंवा CAT म्हणतात. आणि उरलेले 40% वजन हे कम्प्युटर आधारित परीक्षेला म्हणजे CBTला असेल. ही जी कम्प्युटर आधारित परीक्षा आहे ती 100 गुणांची असेल आणि तिची विभागणी अशी आहे: 65 गुण तुमच्या खेळाबद्दलच्या ज्ञानासाठी, 25 गुण क्रीडा विज्ञानासाठी आणि 10 गुण सामान्य ज्ञान व तर्कासाठी असतील. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट, चुकीच्या उत्तरांसाठी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, त्यामुळे जरा जपून. याचा अर्थ असा की कम्प्युटर परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर प्रत्येक एका जागेसाठी 3 उमेदवारांना पुढच्या फेरीसाठी म्हणजेच प्रॅक्टिकल टेस्टसाठी बोलावलं जाईल. चला आता बघूया की अर्ज कसा करायचा, एकदम स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने. सर्वात महत्त्वाचं, तारखा कॅलेंडरमध्ये लगेच नोंद करून घ्या. ऑनलाईन अर्ज 1 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होतील आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 15 फेब्रुवारी 2026. ही डेडलाईन अजिबात विसरू नका. अर्ज करायची प्रक्रिया अगदी सोपी आहे. सगळ्यात आधी सायच्या वेबसाईटवर जा. तिथे सहाय्यक प्रशिक्षक भरतीची अधिसूचना शोधा. तुमचा ईमेल ID वापरून नोंदणी करा. अर्ज व्यवस्थित भरा, आवश्यक कागदपत्र अपलोड करा आणि शुल्क भरून अर्ज सबमिट करा. आता बोलूया अर्ज शुल्काबद्दल. हे प्रत्येक कॅटेगरीनुसार वेगळं आहे. अनारक्षित, EWS आणि OBC उमेदवारांसाठी 2500 रुपये शुल्क आहे. तर SC, ST, माजी सैनिक आणि सर्व महिला उमेदवारांसाठी 2000 रुपये शुल्क आहे. चला आता दृष्टिकोन थोडा व्यापक करूया. हे फक्त कोचिंगपुरतं मर्यादित नाहीये. SAI ही एक अत्यंत गतिशील संस्था आहे, जिथे याहूनही बरंच काही आहे. ही काही एकमेव भरती नाहीये. SAIमध्ये सतत नवनवीन संधी येत असतात. उदाहरणार्थ, अगदी अलीकडेच परफॉर्मन्स अॅनालिस्ट, सपोर्ट स्टाफ, सेक्शन ऑफिसर आणि इंटर्नसाठी ही मोठी भरती झाली आहे. यावरून लक्षात येतं की भारताच्या क्रीडा परिसंस्थेत विविध प्रकारच्या भूमिकांसाठी खूप संधी आहेत. आणि या सगळ्या माहितीनंतर आपण एका अंतिम आणि महत्त्वाच्या प्रश्नावर येतो. ही संधी थेट भारताच्या क्रीडा भविष्याशी जोडलेली आहे. तर खरा प्रश्न हा आहे की देशाचा पुढचा चॅम्पियन घडवण्याची क्षमता नक्की कोणामध्ये आहे?